नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, ज्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला तोच बॉस होऊन आला. आता हे उदाहरण कोणासाठी आहे तर हा राजकारणामध्ये कधीही काहीही घडू शकतं. ज्यांना साइड बाय करण्याचा प्रयत्न केला कधी काळी तेच बॉस होऊन आपल्या बुकांडी बसतात. अशी स्थिती राजकारणामध्ये आहे आणि तसंच झालंय. जसं की बिहार मधला एक 3-4 वेळा निवडून आलेला नितीन नबी हे योगीला भेटायचं म्हटलं तर 5-5, 6-6 तास वाट बघायला लागायची. आज ते नितीन नबी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि योगी आदित्यनाथला वाट बघत थांबावं लागतंय ती यायचं म्हणलं तरी बंधनाव. असंच काहीसं महाराष्ट्राचं सुद्धा उदाहरण आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा विनोद तावडे यांना दाबण्याचा प्रयत्न केला, राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेच आता बॉस झालेत देवाभाऊचे. तर कसे झाले, काय झाले, ह्याच गोष्टीची चर्चा करणार आहोत आपण. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघावा, म्हणजे आपल्या लक्षात येईल मी जे सांगतोय ते. फडणवीसांनी कशा पद्धतीनं किती लोकांना संपवलं आतापर्यंत. तर चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले देवाभाऊ 2014 ते 2019 5 वर्ष आणि 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेकांना संपवलं ते 2019 पर्यंत. जसं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यानंतर विनोद तावडे यांच्याकडं बघितलं जात होतं की हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं बघितलं जात होतं. पंकजा मुंडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं बघितलं जात होतं. विनोद तावडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, चंद्रशेखर बावनकुळे होतील असं बघितलं जात होतं. मात्र जे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये त्या प्रत्येकाचा एकेकाचा काटा हा देवेंद्र फडणवीसांनी अलगदपणे काढला, त्यांना अलगदपणे बाजूला केलं, साडेबाई केलं. ज्या पंकजा मुंडेंना बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्या पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घ्यावं लागलं पुन्हा. त्यांच्यामुळं बऱ्याच जागा भारतीय जनता पक्षाच्या पराभूत झाल्या. चंद्रशेखर बावनकुळे यांना 2019 मध्ये तिकीट नाकारणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पुन्हा चंद्रशेखर बावनकुळेंनाच तिकीट देऊन निवडून आणावं लागलं आणि महसूल मंत्री करावं लागलं. ज्या सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून काढलंय, सध्या सुधीर भाऊंची अवस्था दैनंदिन आहे, मात्र ते फडणवीसांच्या कठोर विरोधात मध्ये आहेत. ज्या विनोद तावडेंना 2019 मध्ये नाकारलं गेलं, देवाभाऊनं तिकीट नाही दिलं, त्या विनोद तावडेंना सध्या केंद्रामध्ये भले मोठी अशी जबाबदारी दिलेली आहे. तर विनोद तावडे यांचं भाजपमध्ये नेमकं काय काम आहे ते सुद्धा आपण बघूया. विनोद तावडे हे आता महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते असून सध्या भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार झालेले ज्येष्ठ नेत्यामध्ये नाव आहे आता त्यांचं. विनोद तावडे यांचा राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर 20 जुलै 1963 मध्ये मुंबईमध्ये त्यांचा जन्म आहे. त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून 1980 पासून केली. 1995 ला महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले. 99 ला मुंबई भाजपचे अध्यक्ष झाले. 2002 ला महाराष्ट्र विधान परिषदेवर तिथे आले. त्यानंतर 3 वेळा विधान परिषद सदस्य राहिले आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सुद्धा म्हणून काम केले. 2014 ला बोरिवली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये 2019 पर्यंत ते मंत्री राहिले. त्यांनी शालेय शिक्षण, उच्च तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा, युवा कल्याण, अल्पसंख्याक विकास, संसदीय कार्य, मराठी भाषा, सांस्कृतिक अशी अनेक खाती सांभाळलेली आहेत. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं तिकीट कापलं. बघा, बऱ्याच जणांची तिकीट कापली होती 19 ला, चंद्रशेखर बावनकुळे बऱ्याच जणांची, आणि बऱ्याच जणांना पाडलं बी त्यांनी देवाभाऊनं. आता 2019 मध्ये त्यांना तिकीट नाही मिळालं, नाराज झाले.
मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये घेतलं. 2021 पासून भाजपचे ते राष्ट्रीय महासचिव बनले आणि त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सुद्धा सांभाळायला दिली. 2026 मध्ये म्हणजे आता त्यांची राज्यसभेवरती निवड झाली. सध्या त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. ऑगस्ट 2026 मध्ये भाजपने विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून निवड केलेली आहे. प्रभारी पद दिलेलं आहे उत्तर प्रदेशचं. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जे विधानसभा निवडणूक आहे त्याचं प्रभारी केलेलं आहे. 2027 मध्ये ह्या निवडणुका होणार आहे त्या, आणि त्याची पूर्ण जबाबदारी विनोद तावडे यांच्यावरती भारतीय जनता पक्षानं दिलेली आहे. तसंच भाजपच्या झेडच्या कार्यक्रमामध्ये तावडे यांची महत्वाची भूमिका होती. तावडे हे महाराष्ट्रातील नेते असून त्यांना दिल्लीमध्ये पाठवले गेलं आणि सध्या त्यांच्यावरती भली मोठी अशी जबाबदारी आहे. आता देवेंद्र फडणवीस ज्या देवेंद्र फडणवीसांनी तावडेंचं खच्चीकरण केलं, त्या देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा राजकीय कारकीर्द बघू आपण. 5 डिसेंबर 2024 पासून त्यांनी तिसरा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पहिल्यांदा 2024, नंतर अजित पवारांसोबत 48 तासासाठी, आणि त्यांनी कायद्याची पदवी घेतली. व्यवसाय व्यवस्थापन 1992 ते महानगरपालिकेवरती नागपूरच्या निवडून आले. नागपूरचे महापौर झाले 97ला. 99 मध्ये प्रथम विधानसभेवरती निवडून आले. 2009 मध्ये दक्षिण नागपूरमधून निवडून आले, पश्चिम नागपूरमधून निवडून आले. 2013 आणि 15ला भाजपचे प्रदेश अध्यक्ष झाले. 2014 ते 19 महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 2019 नंतर ते 48 तासानंतर मुख्यमंत्री झाले आणि 2024 मध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आणि 5 डिसेंबर 2024 मध्ये ते पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. सध्या त्यांच्याकडे कोणती जबाबदारी आहे तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह विभाग आहे त्यांच्याकडे सध्या. बघा सध्या, आणि त्यांनी सध्याची भूमिका काय काय बजावलेली आहे. ऑगस्ट 2026 मध्ये मुंबई मधल्या टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया देताना मराठीमध्ये तज्ज्ञ असे आवश्यक नाही असं स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेचे जे मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीची केली, मात्र ह्यांनी सांगितले काय गरज नाही मराठी सक्तीची. तसंच CJP आंदोलनातील आंदोलन प्रकरण मागे घेण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना विनवणी केली होती, विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. आता हेच देवाभाऊ ज्यांनी विनोद तावडे यांचं खच्चीकरण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला, विनोद तावडे यांचं खच्चीकरण केलं. आता आपण त्यांचा जो काय राजकीय त्यांचं राजकारणातील कारकीर्द ती आपण पाहिली, देवाभाऊची पाहिली, विनोद तावडेंची बघितली. मात्र देवाभाऊनं याच विनोद तावडेंना संपवण्यासाठी नको ते प्रयत्न केले. विनोद तावडे कसे संपतील याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस आज एकटे पडलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांची अडचण ही झाली हेही नक्कीच खरं आहे की देवाभाऊला असं वाटलं होतं की आपण एकेकाला संपवू, मात्र तेच आता राष्ट्रीय महासचिव झाले विनोद तावडे, आणि महासचिव झाल्यामुळं त्यांच्या ताब्यात सध्या महाराष्ट्र आहे. सगळा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. जे आपण देवेंद्र फडणवीस सगळ्यात मोठा नेता असं म्हणायचो, मात्र आता देवेंद्र फडणवीस सगळ्यात मोठा नेता नाही आणि ज्येष्ठ नेता बी नाही. विनोद तावडे यांच्याकडे ज्येष्ठ नेता म्हणून पाहिलं जातं. देवेंद्र फडणवीसांनी ज्येष्ठ नेत्यातलं एक नाव दुसरं एकनाथ खडसे यांना कसं संपवलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. एकनाथ खडसेंना भेटायचं म्हणलं तर देवेंद्र फडणवीसांना 8-8 तास वाट बघायला लागायची नाताभाऊला भेटायला, आणि त्याच नाताभाऊचा काटा हा देवेंद्र फडणवीसांनी काढला. आपण बघितलेला असेल, भोसरी MIDC घोटाळा प्रकरण असेल, कुठं काय असेल, तक्रारी दिल्या, चौकशा लावल्या आणि त्यांना बाजूला केलं नाताभाऊला, आणि आता तेच देवाभाऊच्या बाबतीत घडते. आता देवाभाऊला सुद्धा असंच साईड बाईक केलं जाईल हळूहळू. ज्यांना संपवलं ते सगळेजण मिळून देवेंद्र फडणवीसांचा काटा काढायला लागलेले आहेत, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे एकेकाळी
जे आपल्या हाताखाली काम करत होतं, ज्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, तेच आज बॉस बनून देवेंद्र फडणवीसांच्या वरती आलेलं आहे. हेही तितकंच खरं आहे. म्हणजे राजकारण आणि राजकारणामध्ये कधी काय होईल, कधी कोणाचे दिवस बदलतील, कसं काय होईल हे मात्र सांगता येत नाही. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणजे पंतप्रधानासारखा राहणारा माणूस, आमदार खासदारांना भेटायचं म्हणलं तर त्यांना 2-2, 3-3, 4-4 तास वेळ लागत होती. जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबी, हे कधी काळी भेटायचं म्हणलं तर ते योगी भेटत सुद्धा नव्हते. आज त्या योगीला हारे तोरे घेऊन विमानतळावरती त्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची वाट बघत बसावी लागते. ह्याच्यापेक्षा दुसरी काही शोकांतिका नाही महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. हेही तितकंच खरं आहे. म्हणजे बघा, राजकारणामध्ये कोणाचं काहीही होऊ शकतं. मात्र सध्या भारतीय जनता पक्षाला उतारते कळा लागलेले आहे. भाजपचं बुडतं जहाज आहे आणि या बुडत्या जहाजामध्ये जे जे बसल ते बुडल, अशी सध्याची स्थिती निर्माण झालेली आहे. देशामध्ये आणि राज्यांमध्ये भाजपबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. जरी असलं, जे बी काही असलं तरी मात्र सध्या देवाभाऊ जे महाराष्ट्रामध्ये बॉस होते, आता देवाभाऊ बॉस राहिले नाही, तर विनोद तावडे हे देवाभाऊचेच बॉस झालेत. हेही तितकंच खरं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीरराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.